विधानसभेमध्ये अशी भाषणं क्वचितच पाहायला मिळतात ज्यात राज्याचा विकास, राज्यातील विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं, आरोपांवरती पलटवार आणि भविष्याची वाटचाल सगळे एकत्र पाहायला मिळेल। हे सगळंच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं। राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इतिहास, अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि रोजगार अशा विविध मुद्द्यांवर सरकारची बाजू भक्कमपणे मांडली। विरोधकांनी गेल्या 3 दिवसांमध्ये उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नांची यादी वाचून दाखवली। विरोधी पक्षातील कोणत्या प्रश्नाला सभागृहासमोर मांडलं हेही त्यांनी वाचून दाखवलं। महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवरती पुढे नेण्यासाठीचा रोड मॅप सभागृहासमोर ठेवायला सुरुवात केली। नेमकं त्याच वेळी समोरच्या बाकावरनं इतिहासाचा दाखला दिला गेला। फडणवीसांनी नेमकं हाच धागा धरला आणि काँग्रेसला टिपू सुलतानावरनं त्यांनी काँग्रेसवरती पहिला हल्ला चढवला। तर टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा कितीही करू। आक्षेप या गोष्टीला की ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवराय एवढे मोठे राजे होते, याला आक्षेप आहे। ज्यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवराय एवढाच गुणगान टिपू सुलतानचा केला पाहिजे, त्याला आक्षेप आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान होते। नाही शिकवलं आम्हाला। ते इंग्रजांशी लढले सांगितलं, पण कशा करता लढले? स्वतःचं राज्य वाचवायला लढले। आता खरा इतिहास ज्यावेळेस सापडतोय आणि तुमच्या माहिती करता वर्षानुवर्ष या देशामध्ये सरकारने 70 वर्ष एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये मोगली साम्राज्याला 17 पानं दिली आणि छत्रपती शिवरायांना 1 पॅरेग्राफ दिला, 1 पॅरेग्राफ। आता मोदी सरकारने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला एनसीईआरटी मध्ये 20 पानं दिल्यात, 20। योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं। तर काँग्रेसनं 70 वर्षात खरा इतिहास कधीच शिकवला नाही असा हल्ला करत असताना महायुतीचं सरकार शिवधर्माचंच अनुकरण कसं करतंय हे देखील त्यांनी सभागृहाला सांगितलं। पाहूयात। छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला जो महाराष्ट्र धर्म सांगितला तो आपण सगळे जाणतोच। मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे, अशा पद्धतीनं सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण चाललोय। महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर कसा होईल यासाठी शिवरायांची शिकवण आजही किती महत्त्वाची आहे हे बोलून झाल्यानंतर फडणवीसांनी मोर्चा वळवला तो दाओस दौऱ्यावरती होणाऱ्या टीकेकडे। सरकारचा दाओस दौरा जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तेव्हा विरोधकांकडनं एक टीका कायम होते, ती म्हणजे भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे तर दाओसला कशाला जाता? हा सवाल आजही अधिवेशनात कानावर पडला। मग काय, फडणवीसांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत उत्तर दिलं। जे काही डावोसमध्ये करार झाले त्या संदर्भात देखील या ठिकाणी पुष्कळ बोललं जातं। अनेक वेळा तर हे सांगितलं होतं की तिथे जाऊन करार का करता, इथेच का करार करत नाही? आता आदित्यजी तुम्ही गेला होतात, एक करार केलाय तुम्ही, आहेत त्याचे फोटोही आहेत, केले आहेत, नाही चूक नाही आहे। अरे बाबा तुम्ही का, व्हाय आर यू डिफेन्सिव्ह? यू आर ॲब्सोल्युटली राईट डुईंग दॅट। हां, येस, हां, येस, पुढच्याच घेऊन जातो, माझी अडचण नाही, मी घेऊन जातो। मुळामध्ये आपण म्हणालात ते खरं आहे, छोटंसं गाव आहे डावोस, पण 2-2 दिवस येऊन ट्रम्प राहतात।
जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था या त्या ठिकाणी त्या काळामध्ये असतात. जगातले सगळे बिझनेसेस असतात. इफ यू हॅव टू बी रेलेव्हंट इन इकॉनॉमिक वर्ल्ड, यू हॅव टू बी देअर. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही महाराष्ट्राचा रेलेव्हन्स तिथे इतका वाढवला आहे की डावोसमध्ये ज्या काही वेगवेगळ्या चर्चा असतात त्यात महाराष्ट्राची देखील एक चर्चा असते. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण हे करतो. मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आदित्य ठाकरेंना ऑफर दिली, त्यावर आदित्य ठाकरेंनी काय उत्तर दिलं हेही पहा. हो, आत्ता मी व्हिसा काढायला चाललेलो आहे आणि तिथे बर्फ असतो तर जॅकेट पण चांगली घेऊन मग सोबत एकामेकांना तेवढे थंडी में भी गर्मी का एहसास ह्या देखील होणं गरजेचं आहे. डॅवॉस काही नुसतं करारसाठी नसतं. बायलॅटरल मीटिंग्स असतील किंवा तिकडच्या फोरम्समध्ये भेटणं बोलणं असेल, अनेक लोक तिथे भेटतात, त्याच्यातून त्या भेटीगाठी होऊ शकतात. आदित्य ठाकरेंच्या मिश्किल उत्तराला 4 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीही अशाच प्रकारे केलेल्या मिश्किल टिप्पणीशी किनारे. सरकार प्रश्नांना घाबरतंय म्हणून विरोधी पक्षनेता देतच नाहीये अशी आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. त्यावर होय, आम्ही खूप घाबरलोय, थरथरलोय असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टर उडवली होती. आता ठाकरेंनी तशाच स्टाईलने उत्तर दिलं. असो, आता पुन्हा एकदा विधानसभेत जाऊयात. दाओसमध्ये परदेशी कंपन्या सोडून ज्यांची कार्यालयं महाराष्ट्रात आहेत त्यांच्याशी करार करण्यासाठी आपण दाओसला का जाता, त्यावर फडणवीसांनी सभागृहातच बाजूला बसलेल्या मंत्री मंगल प्रभात लोधांचं उदाहरण देत उत्तर दिलं. आमच्या लोढाजींच्या मुलासोबत एक करार आम्ही केला. त्याच्यावर खूप लोकांनी म्हटलं की लोढाजी तुमच्या मंत्रिमंडळातच आहे, इथेच बसून त्यांच्याशी करार का नाही केला. बरोबर आहे, इथे बसूनही करार करता आला असता त्यांच्यासोबत. पहिली गोष्ट तर आपल्यालाही कल्पना आहे की त्यांचे जे सुपुत्र आहेत हे काही केवळ त्यांचे सुपुत्र नाही, महाराष्ट्रातले आणि देशातले एक लिडिंग उद्योजक आहेत. यांच्यासोबत कशाचा करार आपण केलाय? आपण 1 लाख कोटीचा करार केलाय FDIचं गुंतवणूक इन डेटा सेंटर. आणि गुंतवणूक कोण करणार आहे? लोढांचं काम काय आहे? लोढांचं काम आहे जागा आणि सगळ्या व्यवस्था करणं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणणं, पाणी आणणं, हे त्यांचं काम आहे. गुंतवणूक कोण करणार आहे त्या ठिकाणी? सगळे हायपर स्केलर्स गुंतवणूक करणार आहे. Amazon, STT, मायक्रोसॉफ्ट, NTT, म्हणजे जगातल्या ज्या सगळ्यात मोठ्या डेटा सेंटर कंपन्या आहेत त्या करणार आहेत. आणि म्हणून त्यांच्यासोबत करार केला. हा लोढांसोबतचा करार नाही आहे. तर लोधांप्रमाणेच अनेक उदाहरणं देत मुख्यमंत्र्यांनी दाऊसचा दौरा किती महत्वाचा असतो हे पटवून दिलं आणि नंतर विरोधकांवरती हल्लाबोल करण्यासाठी नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्यावरच्या प्रश्नांचंही उत्तर दिलं. जयंतरावनी तर 3 इडियट्स मधला डायलॉग देखील आम्हाला एक सांगितला. पण जयंतराव त्यातला दुसरा डायलॉग आहे, डोंट वरी, ऑल इज वेल. ऑल इज वेल, ऑल इज वेल. बरं, मला हे समजत नाही जयंतराव, तुम्ही असाल, वडेट्टीवार साहेब असेल, येऊन जाऊन कुंभमेळ्यावर काय येतो? एवढा काय राग आहे तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल? असं आहे की कुंभमेळा नाही, त्रुटी नाही, त्याच्यावर इतका पैसा का खर्च होता असं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं म्हणून सांगून देतो. कुंभमेळा हा दर 12.5 वर्षांनी येणारा हे जगातलं इनटेंजिबल हेरिटेज आहे. जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही फेथमध्ये अशा प्रकारचा मेळावा होत नाही जो कुंभमेळा होतो. आणि म्हणून ही एक आपली इनटेंजिबल फेथ आहे. आज एका कुंभमेळ्याने UPचं ब्रँडिंग संपूर्ण जगामध्ये झालं, संपूर्ण जगात झालं. आणि आपल्यालाही नाशिक कुंभमेळ्यातनं जगामध्ये महाराष्ट्राचं ब्रँडिंग करायचं आहे. तर अशा अनेक मुद्द्यांवरती आज मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा ABP.